आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथे आहेस होय तू? घरभर शोधते मी तुला कधीपासून। होय, जरा सारंगशी बोलायला आले होते। एक गुड न्यूज आहे। गुड न्यूज? तुझी आणि अनिकेतची पत्रिका जुळली आहे बरं का। हाँ, आणि मी अनिकेतची सगळी सविस्तर चौकशी केली आहे। अतिशय चांगला मुलगा आहे, आई वडील चांगले आहेत, घराणं सुद्धा चांगलं आहे, सुशिक्षित मुलगा आहे, स्वतःचा बिझनेस आहे, भरपूर पैसे कमवतो, एकुलता एक मुलगा सुद्धा आहे। आणि मला असं वाटतंय तू त्यांच्या घरात ना खूप खुश राहशील। दुर्दैवाने तुला आमच्या घरात जे मिळालं नाही ते सगळं त्या घरात तुला मिळेल। आणि जर का काही राहिलंच तर आम्ही आहोतच ना, आम्ही सगळे जण, मी बाबा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। मग तर झालं। मग तुझा होकार कळवायचा ना? काहीच बोलत नाही, याला असते विचारी। आई, मला याच विषयाबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं। बोल ना। आई, तुला असं वाटत नाही तू घाई करतेस? नाही म्हणजे तू हे सगळं चांगल्यासाठीच करतेस, पण जरा गडबड करतेस आई। अगं, अमृता वहिनी आणि राजकुमार दादामध्ये जे काही घडलंय त्याचा विचार करण्यासाठी तरी आपण वेळ द्यायला हवा ना तिला। बरोबर आहे तुझा, अजिबात चुकत नाहीयेस तू, पण ती ओके ना, तिला कुठे वेळ हवाय? हां, आणि हवा असता तर तिने मला सांगितलं असतं, आई जरा थांबा थांबा मला वेळ द्या म्हणून। ती काही बोलली नाही म्हणजे तिचा होकार आहे असं मी समजते, हो की नाही ग? तिचा होकार आहे, कळवू ना त्यांना। तिलोत्तमा मॅडम, त्या तुम्हाला घाबरतात म्हणून काही बोलत नाहीयेत। अच्छा, ही घाबरते आणि तू नाही घाबरतेस म्हणून बोलतेस? माझा धाक कमी पडला की काय? नाही अहो, तसं नाहीये, पण मला सुद्धा हेच वाटतंय की राजकुमार सर बदललेत। मी त्यांना स्वतः रस्त्यावर काम करताना पाहिलं त्या दिवशी। मला त्या माणसाचा विषय माझ्या घरात नकोय। किती वेळा तेच ते सांगायचं? सारा, तुझ्या बायकोला काय ते नीट समजावून सांग तुझ्या भाषेत। हे बघ आई, ती बरोबर बोलतेय, तुला पटत नाहीये तिचं, पण सत्य तर नाही बदलणार ना। राजकुमार दादा बदललाय की नाही माहिती मला, पण हा प्रश्न अमृता वहिनीच्या आयुष्याचा आहे, तिचं मत महत्वाचं आहे। नाही बरोबर आहे, पण तिची तयारी आहे ना अमृता? आई, ती नाही बोलणार तुझ्या समोर। तेच म्हणते मी सुद्धा, ती नाहीच बोलणार। ती कशी मला सांगेल आई मी लग्न करायला तयार आहे म्हणून? ते मला समजून घ्यायला पाहिजे ना। आणि मी हा सुद्धा विचार केला होता की मी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय काढेन तेव्हा तुम्ही सगळे जण माझ्या विरोधात जाल, पण मला हिच्या भविष्याचा विचार करायचा आणि तो मीच करणार आहे। वहिनी, आता तरी काहीतरी बोला ना, वेळ निघून गेली ना की आपण काहीच नाही करू शकणार। आई मला माफ करा, मला नाही वाटत या गोष्टीसाठी अजून मी तयार आहे। आई, ऑलरेडी माझ्या आयुष्यात जे काय घडलंय ते त्यातनं मी अजून पूर्णपणे बाहेर नाही पडले, आणि हे सगळं गडबडीत माझ्याच्याने नाही होणार। सॉरी। हे बरं आहे तुझं, हे बरं आहे म्हणजे हे तू आत्ता मला सांगतेस? या आधी नाही तोंड उघडता आलं तुला? मी काय तोंड दाखवू आता त्या अनिकेतला, त्याच्या आई वडिलांना काय उत्तर देऊ? आई थांब जरा, तू हायपर नको। त्यांना सांगू आपण आम्हाला थोडा वेळ द्या विचार करण्यासाठी। मी कळवू? मी बोलतो त्यांच्याशी। मग तूच बोल, मी मध्ये पडणार नाही आता। हं? एक लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण, राजकुमार या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये, आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, आधीच सांगून ठेवते। उद्या सकाळी आपल्याला मुंबईला जायला निघायचंय। अहिल्यानी बोलवले आपल्याला भेटायला, कळलं का?
श्रद्धा, अरे अरे काय ऐश्वर्या मॅडम, हा गाडी पुन्हा बिघडली, काय झालं काय? बघा चेक करा काय झालंय. करतो करतो करतो. आजकाल तुझी अपॉइंटमेंट मिळणं खूप जास्त डिफिकल्ट झालंय दादा. खूप मोठा झालायस तू. बोनेट गरम आहे, गाडी हो चालवत आणले. मला भेटण्यासाठी हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. फोन उचलत नाहीयेस तू, पळतोयस. का पळतोयस सांगशील? नाही तसं काही नाहीये, खरंच बिझी होतो मी थोडासा, आणि फोन उचलत नाहीये याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाही असं होतं. इनफ इज इनफ. सांगशील मला काय झालंय? बोल काहीतरी. 200 रुपयाचा खाडा झाला ऐश्वर्या मॅडम. व्हिजिटिंग चार्जेस मध्ये 200 रुपये. जस्ट होल्ड ऑन. हे घे 500 माझ्या ठेव. कीप द चेंज. मला एक कळत नाहीये, एक माणूस जो एका दिवसात 4 लाख रुपये काढायचा, तो आज 200 रुपयावर खुश होतोय. नाही म्हणजे अचानक तुझ्यात एवढा मोठा बदल कसा काय आला हाच प्रश्न पडलाय मला. आणि जर का तू खरंच बदलला असशील तर तू लगेच हार मानलीस. नाही नाही, या गोष्टीवर माझा विश्वासच नाहीये. मी तुला खूप चांगलं ओळखते, तुझी नस नस ओळखते मी. तू माहितीये कसा आहेस? विषारी साप असतो माहितीये, जो माणसाला डंक मारल्याशिवाय सोडत नाही, तसा आहेस तू. म्हणून तुझ्या या नौटंकीवर माझा अजिबात विश्वास नाही. खरे, माणूस एकदम एवढा बदलू शकतो याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. बदल घडू शकतोच. 300 रुपये, 300 रुपये ट्रान्सफर केले तर कोणाची उधारी ठेवत नाही. कसं आहे ना, आणि माणूस आपल्यापासून दूर गेला की परिस्थितीची खरी जाणीव होते. माझा भाऊ नील आहे ना, तो खरंच मनाने खूप चांगला आहे, त्याला गमवू नकोस. नाही, हे माझी वाक्य नाही आहेत. मला माझ्या गुरूंनी योग्य तो मार्ग दाखवला आणि मी त्याच्यावर जायला लागलो, म्हणून मी सुधारलोय. बाकी काही नाही. तुम्ही एक का नाही करत? माझे जे गुरुजी आहेत ना, ज्यांनी मला मार्ग दाखवला, त्यांच्याकडे का नाही येत? आज त्यांचं प्रवचन आहे, तुम्ही येऊ शकता माझ्यावर. हॅलो, मला या सगळ्या फालतूगिरीची गरज नाही. सुधारायची गरज तुला आहे ना. डोकं तुझं ओपन व्हायची गरज आहे, माझं नाही. तू सुधारलास ना, तुला मिळाला ना तुझा मार्ग, जा त्या मार्गावर. या आता. हो, हा. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.